नमस्ते. चला तर आज आपण बनवत आहोत मँगो शेवया. मँगोचं सीझन चालू आहे, त्यामुळे मी म्हणलं की चला आपण बनवूया मँगोच्या शेवया. हे शेवया मी बनवून घेतलेल्या आहेत. आपण रव्याच्या गव्हाच्या शेवया बनवतो तशा मी हे मँगोच्या शेवया बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकता ह्याचा कलर पण असा पिवळा पिवळा आणि याचा स्मेल पण मँगोचा स्मेल येतोय. चला तर मग आपण बनवायला घेऊया. त्यासाठी मी काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत आणि मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यात हे शेवया मी भाजून घेणार आहे. त्याला आपण तूप टाकून भाजून घेतोय. असं भाजताना सुद्धा त्याचा स्मेल येतोय मँगोचा छान असा. आपण थोडंसं ते लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. छान असं गॅस स्लोच ठेवायचा. जास्त फास्ट जर गॅस केला तर ते शेवया करपून जातील. बघू शकता मी किती छान अशा शेवया भाजून घेतलेल्या आहेत लालसर थोड्याशा. चला तर मग आता आपल्या शेवया भाजून झालेल्या आहेत. आपण आता एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकूया, कारण आपण ते काजू आणि बदाम जे कट केलेले आहेत ते आपण ह्याच तुपात फ्राय करून घेणार आहोत. छान असं तूप गरम झालं की त्यात आपण ते काजू आणि बदाम जे कट केलेले आहेत ते टाकू शकता. तुम्ही यात मनुके पण टाकू शकता. मी इथं ते स्किप केलेले आहेत. आणि हे काजू आणि बदाम आपण छान असं भाजून घेऊया. जास्त पण भाजायचं नाही, असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घेतलं की मग आपण आता ह्यात थोडंसं पाणी टाकूया. आता आपण शेवया शिजवून घेणार आहोत, त्यामुळे मी आता त्याच पॅनमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यात मी साखर घालणार आहे. आपल्याला जेवढे साखर पाहिजे, कितपत तुम्ही गोड खाताय तितपत साखर त्या हिशोबाने टाकून घ्या. मला थोडंसं कमी लागतं गोड, त्यामुळे मी कमीच टाकलेलं आहे साखर. त्यानंतर मी विलायचीची पूड टाकलेली आहे. छान असं पाणी गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे आणि साखर पण छान अशी विरघळलेली आहे. त्यात मी आता शेवया टाकून घेणार आहे. आता शेवया ह्या पाण्यात आपण शिजवून घ्यायच्या आहेत. छान अशा ह्या शेवया पाण्यात शिजतायत तरी पण वास येतोय असा मँगोचा. छान असा स्मेल येतो आहे मँगोचा. आणि मी त्याच साईड बाय साईड दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. बघू शकता इथं आता शेवया शिजलेल्या आहेत आणि दूध पण असं गरम झालेलं आहे. त्यात आपण ह्या शेवया टाकून घेऊया छान असं. आणि त्यातच हे काजू बदाम आपण जे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपात भाजलेले आहेत ते पण टाकून घेऊया आणि छान असं हलवून ते थोडंसं उकळून घ्यायचं, थोडंसं आटू द्यायचं दूध. छान असं ह्या शेवया तयार होतात, बघू शकतात. आणि स्मेल पण मँगोचा इतका छान येतोय शेवयात. बघा मी दाखवते तुम्हाला किती छान असा स्मेल येतोय. तुम्ही बघू शकता किती गरम गरम खीर दिसतीये. ही खीर स्मेल तर अप्रतिम येतोय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या शेवया. थँक्यू.